आता एक धक्कादायक बातमी येत आहे पवन चक्की संदर्भाला अनुसरून गुंडागर्दीबाबत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हे वृत्त असून तुळजापूरच्या चुकुंद्रा या गावाजवळील ही घटना आहे। पवन चक्कीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला गाव गुंडाकडून मारहाण आणि वाहनाची तोडफोड झाल्याबाबत माहिती समोर येत आहे। या मारहाणीत पवन चक्कीच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण झाली आहे। नळदुर्ग परिसरातील अनेक राजकीय नेत्यांचा या पवन चक्कीच्या प्रकरणात समावेश आहे आणि अशी गुंडगिरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणी करत नाही अशी चर्चा नळदुर्ग परिसरातील नागरिकात रंगताना दिसून येत आहे। काय झालं होतं मी 60 पॉईंटला रेन्यूच्या कंपनीच्या पवन चक्कीच्या पॉईंटला होतो। तिथे चंद्रकांत गायकवाड नावाचा एक माणूस आला आणि त्याच्यासोबत 3 लोक होते अजून दुसऱ्या गाडीवर। आणि त्यांना आलं ते डायरेक्ट मला मारहाण चालू केली। पुन्हा दगडानं मारला, काठीनं मारला, हात फ्रॅक्चर केलं, मारला आणि कंपनीच्या गाड्याचं हे नुकसान केलं, काचाही फोडल्या 8-9 गाड्याचं। किती लोकांना मारहाण झाली? 4 लोकांना मारहाण झाले, बाकीच्या गाडीचं नुकसान केलं। सर्व माणसं आम्ही पॉईंट सोडून पळून गेलो जवळच्या गावाला। काय कशामुळे मारलं? काहीच कारण सांगेल ना, फुल नशेत होतं त्यानं आले ते मारायला चालू केलं। काय नाव होतं ते व्यक्तीचं नाव चंद्रकांत गायकवाड म्हणून चुकुंद्र्याचं। काही पुढारी तथा नेते मंडळी शेतकऱ्यांच्या नावानं दलाली करतात आणि काही गुंडवृत्तीच्या लोकांना सांभाळ करतात अशी चर्चा ही स्थानिक पातळीवर लोकांमध्ये होत आहे। स्थानिक गुंडांवरती आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर।